2 जा 2 3 जा 6 कुठं लिहायला पाहिजे इथे. आणि मग त्याची काय करायची बेरीज. काय केलं 6 मधून 0 उरले. मग आता हे भागाकाराचं चिन्ह समजलं का तुम्हाला. हे अशा पद्धतीनं एक चिन्ह आणि दुसरं हे इंग्रजीत काय म्हणतो आपण डिवायडेशन आणि मराठीत म्हणतो भागाकार. तर तिसरं गणित बघू आपण आता. हे कोण करून दाखवते बघा. भागिले 2 8 डिवायडेड बाय 2. मग इथं किती येते हा हिनं 2 8 जा 6 म्हटलं. हिचं बरोबर आलं का भागाकार नाही रॉंग झालं. 2 8 जा 2 काय नाही कुठपर झालं 2 4 2 4 जा 8. मग 8 मधून 8 गेले 0 राहिले. समजलं का 8 बाय 2. मग आता 2 चा पाडा म्हणा. मग 2 कुठे लिहा लागल 3 च्या खाली लिहा. मग याची काय करायची बेरीज वजा बाकी. मग त्याला वजा बाकीला इंग्रजीत काय म्हणते मायनस. मग किती राहिले 3तून 2 गेले 3 मधून 2 गेले 1 राहिले. समजलं का डिवायडेड बाय 2. मग 2 चा फाडा म्हण ना. 2 1 जा 2 2 2 जा 4. मग 2 2 जा 2 2 2 कुठे येईन 2 2 जा. मग कुठं लिहा लागन 4 वर कर लिहा लागन काय 2 2 जा कुठं लिहा लागन लिह ना 2 2 जा 2 2 जा 4 कुठे येईन इकडे. आणि 2 कुठे येईन वरत. मन 2 2 जा कसं म्हणशील बोट ठेव ना 2 2 जा हा 4 बरोबर म्हण डबल म्हण ना. कुठं लिहिला 4 हे काय ते बरोबर. हा आता तुम्ही याच्यावर हा इथं काय केलं आपण 4 डिवायडेड बाय 2 डिवायडेशन 6 डिवायडेड बाय 2 8 डिवायडेड बाय 2.